Audio Jungle. Audio Jungle. बदल बसलं का भानगड आहे त्याचं का हे आम्ही भारतीय जनता दलाच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रल्हाद मार्तन थोरडे आणि मी रवी अण्णा सावरगावकर उदगीरमध्ये खाजगी शिकवणीचा सुळसुळाट झालेला आहे. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना जवळपास वर्षाला 40 ते 50 हजार रुपये आणि 11वी 12वी विज्ञान या विषयामध्ये जे विद्यार्थी त्यांच्याकडे ट्युशनला येतात त्यांच्याकडे वर्षाला 1 लाख रुपये फीस अवैधरित्या वसूल केल्या जाते आणि ज्यामध्ये मुस्लिम बहुजन दलित समाजाचे काही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी असतील त्यांना फीसमध्ये सवलत देखील दिली जात नाही. त्याच्यामुळे आणि या मिळालेल्या पैशातून त्यांनी गगनचुंबी तिथं इमारत बांधलेली आहे. या खाजगी शिकवणीचे मालक जे कोणी असतील कोणाकडे कोचिंग क्लासेसचे तर त्यांचे अवैध आणि ते बांधकाम करताना त्यांनी त्या शासनाचा कुठलाही परवाना देखील घेतलेला नाही. तर तेव्हा त्यांच्या मालमत्तेचीही चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे जिल्हाधिकारी साहेब यांना. तर त्वरित एक खाजगी शिकवणी व त्यांच्या इमारत बांधकामाची चौकशी करावी व त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल. जोपर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार. अवैध संपत्ती आहे किंवा बिल्डिंग बांधण्याचं जे तुम्ही म्हणालो त्याचे आपल्यापाशी कसे पुरावे आहे? आपले उदगीर शहरामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गेले अनेक वर्षापासून 48 फुटापेक्षा जास्त 4 मजली इमारत बांधता येत नाही आणि जर बांधायचं असेल तर नगर रचनाकार यांची परवानगी घेतली जाते आणि यांच्याकडे कुठलाच असा परवाना नाही. जर त्यांच्याकडे परवाना राहिला असता तर आम्ही आंदोलनाचं निवेदन दिल्यापासून ते तात्काळ आमच्याकडे अभिलेखे सादर केले असते. उपोषणाला बसून किती दिवस झाले? आज उपोषणाला बसून आमचा 5वा दिवस आहे. माननीय उपजिल्हाधिकारी यांनी रितसर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता यांच्याकडे नगर प्रशासन हे डोळे झाक करत आहे. हे कोचिंग क्लास हे फक्त एकाच याच्यावर आहे का जितके अजून दुसरे चालू आहेत त्यांच्यावर? आणि भरपूर उदगीर शहरामध्ये आहेत परंतु त्या पद्धतीनं त्यांनी मॅनेजमेंट चालवतात. परंतु इथं जे आहे त्यांची प्रस्थापित राजकारणाच्या वरदहस्त असल्यामुळे यांची अरेरावी चालू आहे. मग आता तुमचं का म्हणणं आहे? काय नाही, संबंधितावर तात्काळ कारवाई व्हावी हीच आमची मागणी. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार.